नमस्कार, मी अस्मिता क्रिएटिव्ह किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे सुकी फरसबी आणि बटाट्याची भाजी. इथे मी 1 वाटी फरसबी कट करून घेतलेली आहे. इथे 1 वाटी बटाट्याचे काप करून घेतलेले आहे. इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा घेतला आहे. इथे टोमॅटो घेतला आहे, 1 कोथिंबीर, कढीपत्ता, धना पावडर अर्धा चमचा, जिरा पावडर पाव चमचा आणि अद्रक लसूणची पेस्ट अर्धा चमचा, घरगुती तिखट मसाला एक चमचा, हळद अर्धा चमचा. इथे मी कढई घेतले, गरम करत ठेवले. याच्यामध्ये लागेल तेवढं आपले मसाले भाजणं इतपत ऑइल टाकून घेणार आहे. लागेल तेवढाच ऑइल यूज करायचे, जास्त नाही. ऑइल आता छान गरम झालं आहे. कढीपत्ता टाकून घेते. आता कांदा टाकून घेते. छान असं फ्राय करून घ्यायचं. याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून अगदी झटपट तयार होते टिफिनसाठी भाजी. जास्त वेळही जात नाही. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये ही भाजी तयार होते. कांद्याबरोबरच अद्रक लसूणची पेस्ट भाजून घ्यायची आहे. त्याच्यामध्येच व्यवस्थित असं गोल्डन कलर येईपर्यंत कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा. कांदा आता भाजून झाला आहे. टोमॅटो टाकून घ्यायचं. टोमॅटोही मऊ पडेपर्यंत व्यवस्थित याच्यामध्ये भाजून घ्यायचे. टोमॅटोही मऊसूत पडले तर आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. आता घरगुती तिखट मसाला आणि हळद हे याच्यामध्ये टाकून घेते. एकदम सोपी रेसिपी आहे, लगेच तयार होते. जास्त वेळही जात नाही, कोणत्याही वाटणाची गरज नाही. चवीलाही छान लागते, झटपट तयार होते ही भाजी. आता ह्याच्यामध्ये मी बटाटा पहिला टाकून घेणार आहे. धना पावडर आणि जिरा पावडर वरून टाकायचे आपल्याला. याला हलकंसं असं भाजून घ्यायचं या मसाल्यांमध्येच. व्यवस्थित मिक्स झाले की मग आपल्याला फरसबी याच्यामध्ये टाकायचे. लगेच बटाटाही लगेच शिजला जातो याच्यामध्ये. आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचे, एकदम सुकी भाजी करायची. आता ह्याच्यामध्ये फरसबी टाकून घेते. हिलाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. फरसबी स्वच्छ धुवून मगच मी कापून घेतले. अगदी काही मिनिटातच होतं हे तयार. आता हे सर्व मिक्स करून झाले. आता ह्याच्यामध्ये मी धना पावडर आणि जिरा पावडर टाकून घेणार आहे. वरून टाकायची, हे म्हणजे याचा फ्लेवर व्यवस्थित राहतो, टिकून राहतो. त्यासाठी कांदा टोमॅटो भाजताना टाकायची नाही, वरून टाकायची. याचा फ्लेवर छान येतो. आता हे व्यवस्थित मिक्स करून झाले. याला मी 2 मिनटं झाकण मारून ठेवणार आहे. गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची. झाकण काढून बघते. 2 मिनटं मी झाकण लावलेलं, जास्त वेळ नाही, कारण ही सुकी करायचे, खाली लागूही शकते कढईला. त्याच्यामुळे मध्ये मध्ये चेक करत राहायचं. आता ह्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. अगदी काही मिनटातच ही भाजी तयार होते आणि खायलाही छान लागते. अगदी आपल्याकडे वेळ वगैरे नसतो तर ही अशी झटपट भाजी तयार होते आणि चविष्ट लागते. मिक्स करून परत मी झाकण लावून ठेवणार आहे. त्याला अजून मी
एक 10 मिनटं शिजवून घेणार आहे. छान अशी वाफ येईल. बारीक गॅसवरतीच ह्याला 10 मिनटं स्टीम करून घेणार आहे मी. आता भाजी तयार झाली आहे. बटाटा शिजला की भाजी बंद करायची. आता ह्याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. मस्त लागते अशी ही भाजी. एकदा नक्की ट्राय करा. खायला चविष्ट लागते. आता मी ह्याच्यावर थोडीशी कसुरी मेथी घेणार आहे. कसुरी मेथी खूप टेस्ट छान येते याची. ह्याच्यावरती थोडीशी हाताने क्रश करून टाकायची. छान चव येते याची. खायला मस्त लागते. ही थोडीशीच घेतली आहे मी कसुरी मेथी. हातावरती अशी क्रश करून घ्यायची आणि भाजीवरती टाकायची. नक्कीच करून बघा. खूप मस्त लागते. चव छान येते याची. आता आपली भाजी तयार आहे. कशी वाटली आजची फरसबी बटाट्याची सुकी भाजी ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.